श्रद्धा आणि परंपरेचं ओझं हे मागास घटकांवरतीच का आहे? हा देखील एक प्रश्नच आहे. दार उघड बये आता दार उघड, अशी मरी आईला हाक मारत पोतराज दारोदारी जाऊन देवीची गाणी गातो. पोतराज हा मरी आईचा भक्त. मरी आई म्हणजेच लक्ष्मी आई. लक्ष्मी आईच्या कोपामुळे गावात रोगराई पसरते, गावावर संकट येतं, लोक मरतात, असा लोकांचा समज आहे. मंगळवार आणि शुक्रवार हा पोतराजाचा भिक्षा मागण्याचा दिवस. कपाळावर हळदी कुंकवाचा मळवट, अनेक रंगांच्या चिन्हांपासून तयार केलेला घागरा, पायात चाळ, जटा असलेले मोठे केस, हातात आसूड, हा पोतराजाचा पोशाख. पोतराज हा मूळ आंध्र प्रदेशातला. पोत्तूराजू या द्रविड शब्दापासून पोतराज हे नाव आले. पोतराजासोबत साथीदार आणि एक स्त्री असते, जिच्या डोक्यावर मरी आईचा देव्हारा असतो. पोतराज देवीची लोकगीते गाऊन महती सांगतो, लोकगीतातून सामाजिक संदेश देतो, पायातील घुंगरांनी ठेका धरून नृत्य करतो. आसुडांनी स्वतःभोवती गिरक्या घेत शरीरावर फटके मारून भिक्षा मागतो. हल्ली गावखेड्यात फक्त जत्रेलाच पोतराज बघायला मिळतो. श्रद्धा आणि परंपरेच्या नावाखाली पोतराज आसुडाचे फटके सहन करतो. पोतराज हे प्रामुख्याने मागास समाजातले असतात. श्रद्धा आणि परंपरेचं ओझं हे मागास घटकांवरतीच का आहे? हा देखील एक प्रश्नच आहे. अंधश्रद्धा निर्मूलन, मानवी हक्क या विषयाच्या अनुषंगाने या पोतराजाच्या परंपरेवर चर्चा होताना दिसते. श्रद्धा आणि शोषण या दोन्ही अनुषंगाने ही चर्चा होते. या लोककलेतून शोषण होतं असं काही लोकांचं म्हणणं आहे. पोतराजाची ही स्थिती हालाकीची आहे. शिक्षण नाही, उपजीविकेचे शाश्वत साधन नाही. आसुडाच्या फटक्यांनीच पोतराजाला पोट भरवावं लागतं. पोतराजाच्या आजच्या या परिस्थितीविषयी तुम्हाला काय वाटतं? तसेच श्रद्धा आणि परंपरा याविषयी तुमचं काय मत आहे ते नक्की कळवा.